सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। मिरज फाउंडेशन सांगली संचालित सद्गुरू प्राथमिक आश्रम शाळा मिरज या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम आज पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक कवी प्राध्यापक श्री भीमराव धुळुबुळू सर उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री शिवानंद तेलसंग उपस्थित होते। वार्षिक स्नेह संमेलनाच्या या कार्यक्रमास माननीय श्री राकेश दादासाहेब तामगावे नवनिर्वाचित अध्यक्ष मिरज सुधार समिती, माजी केंद्र प्रमुख श्री रामचंद्र जाधव, नरेश सातपुते माजी उपाध्यक्ष मिरज सुधार समिती, शाळेचे हित चिंतक सुरेश परीट, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे हे उपस्थित होते। अस्तित्व फाउंडेशन संस्थेचे सचिव कस्तुरी तेलसंग, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर संगमेश्वर तेलसंग, संचालिका प्रेरणा तेलसंग हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवानंद तेलसंग यांनी आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार व स्वागत सोहळा संपन्न झाला। शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये घेण्यात आलेल्या शाळेतील व शाळेबाहेरील विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली। त्यांच्या या यशस्वी वाटचालीचे कौतुक व पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भीमराव धुळुबुळू यांनी मुलांना मार्गदर्शन करताना शाळेच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी संस्थेला, शाळेला आणि विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या। शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठाच्या पूजनानंतर स्नेहसंमेलनाच्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली। यामध्ये गणेश वंदना, पोवाडा, बालगीत, अभंग, गवळण, लावणी, धनगर गीत, वाघ्या मुरळी, हिंदी मनोरंजन गीते, विनोदी नाटक, भारूड सादरीकरण, संदेश गीत अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती। शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने आपापल्या कौशल्याचे उत्स्फूर्त सादरीकरण केले आणि उपस्थितांची वाहवा मिळवली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जंगम यांनी केले तर आभार तांबवेकर यांनी मानले। या सर्व कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी या वर्गांचे सहकार्य मिळाले। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।